आठवत आहे असंच आमचे गुरुवर देवान दत्त महाराज यांचं कार्याचं कीर्तन होतं आणि त्याच वेळेस अचानक लाईन मिळते योगायोग आज पण तसंच झालं. हा आमचा दोष म्हणा की एमएससीबीचा दोष आता आम्हाला नाही माहीत बघावा इकडे कुंडली वगैरे साहेबाचे हा नेमका दोष कोणाचा आहे. महाराज आम्हाला असावी कामामध्ये व्यत्यय आला कारण मला माहिती आहे यानंतर तुम्ही काहीतरी बरं असो. आज आपल्या कार्यक्रमाचा समापनाचा दिवस आणि त्यानिमित्ताने श्री साईबाबा ट्रस्टच्या वतीने आम्ही हे निर्णय घेतलेला आहे की जे आमचे मान्यवर आहेत मानवाईक लोक आहेत ज्यांच्यामुळे ह्या कार्यक्रमाची शोभा वाढलेली आहे आणि ज्यांनी या कार्यक्रमाला संपन्न केलेला आहे त्यांचा छोटासा एक सत्कार सन्मान चिन्हाने देऊन आम्ही याचं करण्याने ठरवलेलं आहे. आणि ह्या कार्यक्रमाची शोभा हे आपल्यामुळे वाढलेली आहे आपल्या मदतीनं वाढलेली आहे. कोणी शारीरिक मदत केली कोणी आर्थिक मदत केली कोणी 1 रुपया दिला कोणी 11,000 रुपये दिले हे ज्यांचं त्यांनाच माहीत. आणि माझ्या तरी मताने असं आहे कोणी 11,000 देऊ की 1 रुपया देऊ मनातून यांनी दिलं त्यांचं दान खरं असते. 1,000 10,000 किंवा 500 100 रुपये मायने ठेवत नाही तर मनातून दिलेलं दान हे मायने ठेवत असते आणि तेच भगवंताला पावन होतं आणि त्याचंच फळ आपल्याला मिळत असते. कोणी असं वाटून घेऊ नये त्या बोर्डावर माझं नाव नाही. माझं तर मत असं आहे की डाव्या हाताने दिलं तर उजव्या हाताला माहीतच होऊ नये किंवा उजव्या हाताने दिलं तर डाव्या हाताला माहीत होऊ नये. पण काही आमच्या मित्रांची सोबत्यांची काही लोकांची असं म्हणणं होतं की त्या मंदिरामध्ये 500 रुपये दिले तरी आमचं नाव येत होते येत होते आणि साईबाबा मंदिरामध्ये हे आम्ही कधीच पाहिलं नाही. म्हणून यावर्षी आमच्या ट्रस्टनं हा निर्णय घेतला की ज्यांनी 500 रुपयाच्या वरून दिली वर्गणी दिली मदत दिली त्यांचे नाव आम्ही त्या बोर्डावर लिहिलेले आहे. पण ते फक्त 27 तारखेपर्यंतचे होते. आणि आज किंवा काल उशिरा ज्या लोकांनी 500 रुपये किंवा त्याच्या वर देणगी दिली मदत दिली त्यांचे नाव आम्ही बोर्डावर लिहू शकलो नाही कारण आमच्याकडे वेळ अपुरी होती. तरी मी त्या सर्वांचं मनापासून आणि ट्रस्टच्या वतीनं मनापासून त्यांचे आभार मानतो अभिनंदन करतो. अशीच आर्थिक मदत जर तुम्ही दिली सर्वांनी तर हे कार्यक्रम अवश्य आम्ही दरवर्षी घेऊ शकतो. पण त्यासाठी तुमची मदत पाहिजे. आता तुम्ही म्हणाल आम्ही 1,000 रुपये दिले कार्यक्रम झालं पाहिजे. भावांनो बहिणींनो हे शक्य नाही. ह्या कार्यक्रमाला कमीत कमी 7 ते 8 लाखाचा खर्च आहे आणि तुम्ही जर अपेक्षा कराल की मी 500 रुपये देईन आणि 1,000 रुपये देईन तुम्ही हा कार्यक्रम दरवर्षी करा ते शक्य नाही. हे ट्रस्टच्या लोकांना माहीत आहे किती पैसा गोळा झालेला आहे आणि किती पैशाची कमी आहे. बरं असो जी कमी असेल ते आम्ही पूर्ण करू कारण हे आमच्या वतीने आयोजन झालेलं आहे. आम्ही पुन्हा तुम्हाला दुसऱ्यांदा पैसे मागणार नाही. तर त्यांची पुन्हा इच्छा असेल आज मनातून तुम्ही देणगी देऊ शकता तुमचं स्वागत आहे. पण कमी झाले तुम्ही द्यावं आम्ही असं म्हणणार नाही. या साईबाबा मंदिराची स्थापना 2010 मध्ये झालेली आहे आणि तेव्हापासून आमचं मंदिर आपलं मंदिर हे व्यवस्थित चालू आहे. रोज सकाळ संध्याकाळ तुमच्या साईबाबा मंदिरामध्ये आरती संपन्न होत आहे सर्व तुमच्या सहकार्याने. आणि हे मंदिर ट्रस्टीचं नाही हे संपूर्ण भाविक लोकांचं आहे भक्तांचं आहे साईबाबाच्या भक्तांचं आहे आणि संपूर्ण रामपूरवासियांचं आहे. कोणी जर म्हणत असेल हे मंदिर बघीलचं आहे तर नाही. हे मंदिर आमचं नाही हे मंदिर तुमचं आहे आणि तुमचं समजून या मंदिराला सहकार्य करा. हा आमच्याकडून काही चुका होत असतील तुम्ही आम्हाला अवश्य सांगा का बघेल हे तुमचं चुकत आहे आम्ही नक्की त्याच्यामध्ये काहीतरी सुधारणा करू. पण तुम्ही जर मनातल्या मनात म्हणत असाल बघेलचं चुकते मला कसं माहीत होणार मी तर ते नाही ना वरचं. मला सांगा आम्हाला आमच्या ट्रस्टी लोकांना सांगा का तुमचं इथं चुकते याच्यामध्ये तुम्ही सुधारणा करा. आम्ही नक्की सुधारणा करण्याचा प्रयत्न करू कारण सुधारणा करतो म्हणल्याने सुधारणा होणार नाही. त्याच्यासाठी योग्य पाऊल उचलावं लागेल आणि त्याच्यासाठी आम्हाला तुम्हाला सर्वांची मदत आहे. आमचं काय आम्ही 2-3 वर्ष राहणार त्याच्यानंतर हे तुमच्या जवळ आम्ही करणार आहोत कारण आम्ही तर गाव सोडून जाणार ना.
पण मंदिर तर तुमच्या आमच्या रामपूरमध्येच राहणार, मग कोणाला ते कोणाला याची धुरा सांभाळावी लागेल. तेव्हा आजपासूनच तुम्ही त्या तयारीत राहा का उद्या कदाचित माझ्यावरही पाळी येऊ शकते आणि मंदिर माझ्या हातामध्ये किंवा माझ्या सहकार्याने चालवण्याची वेळ येऊ शकते. तेव्हा आजपासूनच तुम्ही त्या तयारीमध्ये राहा आणि मंदिर सांभाळण्यासाठी तयार राहा. धन्यवाद. एवढं जास्त बोलणार नाही. तर ही मंदिराची व्यथा तुम्हाला सर्वांना माहीत आहे. भागवताचा कार्यक्रम असा असतो, इथं प्रत्येक गोष्ट विकत घ्यावं लागतं. आम्ही एकदा भजन स्पर्धा आयोजित केली होती, तेव्हा त्या भजन मंडळीकडून आम्ही वर्गणी घेतली होती, देणगी, फी म्हणतो आपण तर. किंवा तुम्हाला जर आता भजन म्हणायचं असेल किंवा स्पर्धेत भाग घ्यायचा असेल तर 1500 2000 रुपये तुम्हाला फी द्यावी लागेल, तेव्हाच तुम्हाला इथं बसता येणार. पण भावांनो बहिणींनो, भागवतामध्ये अशी फी आम्हाला घेता येत नाही. फुकटमध्ये येऊन बसायचं आहे. पण पेंडॉलचा खर्च आहे, भागवतचा खर्च आहे, महाप्रसादचा खर्च आहे, प्रत्येक वस्तू विकत घ्यावं लागते. त्यासाठी तुमची देणगी, तुमची मदत, आर्थिक मदत असो, शारीरिक मदत असो, ते हवी असते आणि तेच आम्हाला अपेक्षित असतं तुमच्याकडून. आणि ते तुम्ही यावर्षी मनानं धनानं तनानं ह्या साईबाबा मंदिरातल्या वतीनं जो आयोजित झालेला कार्यक्रम आहे श्रीमद भागवत ज्ञान यज्ञ सोहळा, यासाठी आपण जे सहकार्य दिलं, जे मदत दिली, ह्या सर्व कार्यासाठी मी आपलं मनातून आभार मानतो, धन्यवाद देतो. आणि साईबाबा ट्रस्टच्या वतीने सुद्धा मी आपण सर्वांचं मनापासून हृदयाने आभार मानतो, धन्यवाद देतो. आणि सामूहिक कार्यक्रमाला मी सुरुवात करतो. आमचे भागवत ज्ञानेंद्र सोहळ्याचे भागवतकार बालयोगी सुश्री वंदनाताई माहुरे यांचे गुरु परम श्रद्धेय वाणीभूषण गुरुवर्य श्री देवदत्त आळव महाराज यांनी आपलं स्थान तिथंच ग्रहण करावं जिथं बसून आहेत. धन्यवाद. त्यानंतर हरिभक्तपरायण सुश्री वंदनाताई माहुरे यांनी सुद्धा आपलं स्थान ग्रहण करावं असं मी त्यांना आग्रहाची विनंती करतो. परम श्रद्धेय भालयोगी हरिभक्तपरायण सुश्री वंदनाताई माहुरे, मुक्काम कळंब, जिल्हा यवतमाळ. आणि आमचे जे गुरुवर आहेत देवदत्त महाराज आळाव, हे श्रीराम मंदिर देवस्थान कळंब, जिल्हा यवतमाळचेच आहेत. ह्यानंतर आमचे विनेकरी हरिभक्तपरायण पुरुषोत्तमजी चौधरी यांनी सुद्धा आपलं स्थान ग्रहण करावं. ह्यानंतर आमचे मृदंग वादक हरिभक्तपरायण राऊत महाराज यांनी सुद्धा आपलं स्थान ग्रहण करावं. हरिपाठाचे गायक हरिभक्तपरायण सूर्यबांजी पिपरे महाराज यांनी सुद्धा आपलं स्थान ग्रहण करावं. पिपरे महाराज. त्यानंतर हरिभक्त परायण छत्तूरकर महाराज यांनी सुद्धा आपलं स्थान ग्रहण करावं. हरिभक्त परायण लांडे महाराज यांनी सुद्धा आपलं स्थान ग्रहण करावं. त्यानंतर आमच्या भागवत कार्यामध्ये सुंदर असे झाकीचं प्रदर्शन करून आमच्या रामपूरवासियांचा, साई भक्तांचा आणि जेवढे काही भक्त लोक आहेत त्यांचं मन मोहून नेणारे जे झाकी आहे दर्शक, मी त्यांना सुद्धा इथं पाचारण करतो आणि त्यांनी सुद्धा इथे यावं. विकास भाऊ भुजवासी, मुक्काम मथुरा यांनी सुद्धा येऊन आपलं स्थान ग्रहण करावं. पुष्पेंद्र ठाकूर, करण ठाकूर आणि बाबी ठाकूर यांनी सुद्धा येऊन आपलं स्थान ग्रहण करावं. त्यानंतर हरिभक्तपरायण गोविंदराव आदे महाराज हे सुद्धा आपलं स्थान ग्रहण करतील. आणि आमचे लाडके हरिभक्तपरायण आमच्या रामपूरची शान माननीय रामप्रसाद भुटले महाराज यांना सुद्धा मी आग्रहाची विनंती करतो की त्यांनी सुद्धा आपलं स्थान ग्रहण करावं. यांच्या विना आमचं साईबाबा मंदिर अधुरं आहे.
आणि यांची खूप आम्हाला साथ मिळते, वेळोवेळी आम्हाला यांची मदत मिळते आणि आम्हाला प्रत्येक वेळेस ते सहकार्य करतात आणि आमचं मार्गदर्शन सुद्धा करतात आणि आमचं जर चुकलं तर आम्हाला सरळ सांगतात, येतं तुमचं चुकलं तुम्ही ते दुरुस्त करा. आम्ही तर दुरुस्त करण्याचा छोटासा प्रयत्न करतो. आता दुरुस्त झालो नाही याच्यामुळे करणार आहे. यानंतर मागील 15 वर्षापासून साईबाबा मंदिराची सेवा करून दोन्ही टाइमला आरती करतात असे आमचे महाराज पूजनीय हेमंतजी पांडे साईबाबा मंदिराचे पुजारी हे सुद्धा येऊन आपले स्थान ग्रहण करतील. मला अभिमान आहे आमच्या महाराजांवर. यांनी आपला प्रदेश सोडून आपल्या रामपूरमध्ये आले आणि आपला जीवनाचा जो प्रवास आहे हा रामपूर मध्ये श्री साईबाबा मंदिरामधून सुरुवात केला आणि आज संपूर्ण राजुरा तालुक्यात त्यांचं नाव रोशन झालेलं आहे. त्यामुळे मी साईबाबाला वंदन करतो आणि त्यांचे आभार मानतो की ते आजपर्यंत तुमच्या साईबाबाच्या मंदिरामध्ये अजूनही सेवा देत आहेत आणि आम्हाला पण त्यांच्या सेवेचा एक मौका देत आहेत. त्यामुळे मी त्यांचे सुद्धा आभार मानतो. त्यानंतर या भजन मंडळींनी पालखीची शोभा वाढवली आणि आमच्या आग्रहावरून विनंतीवरून त्यांनी येऊन श्री साईबाबा पालखी भागवत आणि आमच्या दिंडीची शोभा वाढवली. असे भजन मंडळी अंतरगावावरून आलेले भजन मंडळी पदावली भजन मंडळ संत श्री शैलेशजी काळे हजर असतील तर त्यांनी सुद्धा आपलं पद ग्रहण करावं. शैलेश भाऊ कावळे. त्यानंतर खामोड्यावरून आलेले भजन मंडळ आदर्श पदावली भजन मंडळ संत श्री गणेश भाऊ पिंपळशेंडे यांनी सुद्धा येऊन आपलं स्थान ग्रहण करावं. मंजुळा माता महिला भजन मंडळ रामपूर संत श्री रामप्रसाद गुटले महाराज. नंतर विठ्ठल रखुमाई महिला भजन मंडळ रामपूर संत सुनीताताई आवारी यांनी सुद्धा आपलं स्थान ग्रहण करावं. आणि ज्यांनी काल म्हणजे रविवारला दुपारी 12 वाजता बाल भजन मंडळींनी तिथं भजनाची प्रस्तुती दिली 2-2:30 वाजेपर्यंत. असं आमचं भजन मंडळ आहे. श्री गुरुदेव बाल गणेश मंडळ रामपूर संत श्री परशुराम साळवे महाराज यांनी सुद्धा आपलं स्थान ग्रहण करावं. एकदा जल्लोष होऊ द्या. बोलो शिर्डीवाले बाबा साई की. त्यानंतर आपण आजच्या कार्यक्रमाला शेवटचे वळण देऊया आणि आमच्या मान्यवरांचं स्वागत करूया, सत्कार करूया. सर्वप्रथम हरिभक्त पारायण वाणीभूषण गुरुवर्य श्री देवदत्त महाराज आढाव श्रीराम मंदिर देवस्थान कळंब जिल्हा यवतमाळ यांचं स्वागत, आभार आणि सत्कार मी साईबाबा ट्रस्ट रामपूरच्या सर्व ट्रस्टींना विनंती करतो की त्यांनी यावं आणि महाराजांचा सत्कार करावा, स्वागत करावा. श्री साईबाबा ट्रस्ट रामपूरचे सर्व ट्रस्टी थोड़ा सा पकड़ देता है. जायला थोडी तिथून काढायला फोटो
इकडून काढा ना म्हणजे दिसलं पाहिजे ना सत्तर ते रमाभाऊकडे दे रमाभाऊ घ्या हे याच्यातून काढा लाईव्ह काढा लाईव्ह ऑनलाईन येतो लाईव्ह काढा ते सगळ्याला करताय नाही का हे पुढून नाही निघत शिवा बघा इकडं आमचे गुरुवर देवदत्त आढाव महाराज त्यांचा सत्कार करताना साईबाबा ट्रस्ट ते सर्व सहकारी ठीक आहे ट्राफिक ओके त्यानंतर ज्यांनी 21 तारखेपासून कालपर्यंत आपल्या ओजस्वी अमृतवाणीतून ज्या भागवताचं ज्ञान आपण सर्व भाविकांना दिलं अशा परमश्रद्धेय बालयोगी हरिभक्त परायण सुश्री वंदनाताई मावरे यांचा सत्कार यांचे आभार श्री साईबाबा ट्रस्टच्या सर्व महिला करतील अशी मी त्यांना विनंती करतो. अर्ध्या इकडून अर्ध्या तिकडून फोटो घ्या बरोबर का इकडून येते सगळे यानंतर आमचे विलेकरी हरिभक्त पारायण पुरुषोत्तमजी चौधरी महाराज यांचं आभार आणि सत्कार साईबाबा ट्रस्टचे अध्यक्ष श्री रामाजी फुलाणे करतील अशी मी त्यांना विनंती करतो. फुटाणे भाऊ इकडे 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 यानंतर मृदंग वादक हरिभक्त परायण राऊत महाराज
यांचे आभार आणि यांचं स्वागत श्री साईबाबा ट्रस्टचे उपाध्यक्ष श्री देवनाथ भाऊ हैरागळे करतील अशी मी त्यांना विनंती करतो. सुरांचे बेताज बादशाह गायक हरिभक्त परायण सुलेमानजी पिपरे महाराज यांचं स्वागत आणि यांचे आभार. साईबाबा ट्रस्टचे दुसरे उपाध्यक्ष संजय भाऊ पिंपळकर करतील अशी मी त्यांना विनंती करतो. सगळ्यात वाटा असते साथ देणाऱ्यांचा. आता वंदना ताईच्या इथे एकट्या बसल्या आणि भागवतला सुरुवात केली तर कोण आणि समजा श्रोते नसले तर काही अर्थ आहे का? मग सगळ्यात मोठे कोण? श्रोते. तर एक वेळा बोला सर्व रामपूर आणि भक्तांच्या जे भाविक श्रोते आहेत त्यांचा जय हो. बोलो बाबा शिर्डीवाले, बोलो साईबाबा की. त्यानंतर चतुरकर महाराज यांचं स्वागत साईबाबा ट्रस्टचे सहसचिव श्री अनिल भाऊ पिंपळकर करतील अशी मी त्यांना विनंती करतो. त्यानंतर इथे उपस्थित लांडे महाराज यांचं स्वागत साईबाबा ट्रस्टचे सचिव सदस्य श्री पांढरीभाऊ चांगले करतील अशी मी त्यांना विनंती करतो. त्यानंतर जे आमचे प्रमुख झाकीकार आहेत आणि ज्यांच्यामुळे आपल्या भागवत सोहळ्याला मान मिळाला आणि जे भागवत जो प्रोग्राम आहे आमचा याच्यामध्ये जे रस आणलं असे आमचे प्रमुख झाकीकार हरिभक्त परायण विकास भाऊ भुजवाची मथुरा यांचं स्वागत आमचे सदस्य श्री बंडूभाऊ डंबारे करतील अशी मी त्यांना विनंती करतो. श्री पुष्पेंद्र ठाकूर यांचा सत्कार आमच्या ट्रस्टचे दुसरे सहसचिव माननीय बंटी भाऊ शर्मा करतील अशी मी त्यांना विनंती करतो. पकडा. पुष्पेंद्र ठाकूर, बंटी शर्मा. त्यानंतर त्यांचे सहकारी आपले करण ठाकूर यांचा सत्कार दशरथ मालेकर करतील अशी मी त्यांना विनंती करतो. सर्वात लहान वयाचे कलाकार मनमोहन, पहिल्या दिवशी तुम्ही बाजाबाईच्या रूपात पाहिले असाल आणि काल भगवान कृष्णाच्या रूपात आमचे बाबी ठाकूर यांचा सत्कार
आमच्या रामपूरचे रामप्रसाद फुटले महाराज करतील अशी मी त्यांना विनंती करतो. त्यानंतर हरिभक्त पारायण गोविंदरावजी आदे महाराज यांचा आभार आणि यांचा सत्कार श्री पंढरीभाऊ चांदे करतील अशी मी त्यांना विनंती करतो. त्यानंतर हरिभक्त परायण रामप्रसाद फुटले महाराज यांचं सत्कार आणि स्वागत देवळाभाऊ वैरागडे करतील अशी मी त्यांना विनंती करतो. श्री साईबाबा मंदिर रामपूरचे पुजारी माननीय हेमंतजी पांडे यांचा सत्कार श्री रामाजी घटे करतील अशी मी त्यांना विनंती करतो. आता इथं आमचे संत आणि महाराज लोक यांचा सत्कार आणि आभार सोहळा संपन्न झालेला आहे. त्यानंतर जी भजन मंडळी आहे पदावली भजन मंडळ अंतरगाव संत शैलेशजी कावळे हजर आहेत का? कुणी आहे का अंतर्गावचे पदावली भजन मंडळाला संबंधित कुणी आहेत का? असतील तर या इकडे. बरं जेव्हा येणार तेव्हा आपण त्यांचा सत्कार करू. त्यानंतर आदर्श पदावली भजन मंडळ थांबवणा यांचा सत्कार श्री साईबाबा ट्रस्टचे अध्यक्ष श्री रामाजी पुराणे करतील अशी मी त्यांना विनंती करतो. रामभाऊ मंजुळा माता महिला भजन मंडळ रामपूर संत श्री रामप्रसाद फुटले महाराज यांचा सत्कार श्री बंडूभाऊ डंबाळे करतील अशी मी त्यांना विनंती करतो. मंजुळा माता महिला भजन मंडळ रामपूर श्री फुटले महाराज यांचा सत्कार बंडूजी लंबारे करतील अशी मी त्यांना विनंती करतो. इकडे इकडे या ताई. त्यानंतर विठ्ठल रखुमाई महिला भजन मंडळ यांनी तयार राहावं. सुनीताताई आवारी यांचा संत आहे. मंजुळा माता महिला भजन मंडळ रामपूर यांचा सत्कार सौ सविताताई पिंपळकर करत आहेत.
विठ्ठल रखमाई महिला भजन मंडळ रामपूर आहेत का? नाही. गुरुदेव बाल भजन मंडळ रामपूर, गुरुदेव बाल भजन मंडळ रामपूर, परशुराम साळवे महाराज. यांचा सत्कार श्री पंढरीभाऊ चांदणे करतील अशी मी त्यांना विनंती करतो. यानंतर ज्यांनी या कार्यक्रमाला विशेष सहकार्य दिलं, ज्यांच्यामुळे आमची तृष्णा मिटली, आमचे पाणी वाटप अमोल सोनेकरजी, हजरत का अमोल सोनेकर यांनी 21 तारखेपासून आतापर्यंत मोफत पाणी दिलेलं आहे. तरी त्यांचा आम्ही सत्कार करण्याचं ठरवलं ट्रस्टच्या वतीनं. अमोल सोनेकर नाही. त्यानंतर आपल्या घरी जर आपण झाडू मारतो, पण दुसऱ्याच्या घरी कोणी झाडू मारते का? फार कमी. हा, मंदिरामध्ये आपण येतो त्या ठिकाणी आपण जरूर झाडू मारतो, पण एक दिवस झाडू मारून होत नाही. असे सतत 18 तारखेपासून ह्या मंदिराच्या सेवेमध्ये हजर असे आमचे विनोद घटे शास्त्री यांनी ह्या कार्यक्रमासाठी खूप सेवा दिली, त्यामुळे त्यांचा पण या सत्कार करण्याचं ठरवलं आहे. विनोद घटे त्यांचा सत्कार बंडू डंबारे करतील अशी मी त्यांना विनंती करतो. नंतर देवराव मोहुर्ले बोळका यांचा सत्कार घोडेश्वर जाणवे करतील अशी मी त्यांना विनंती करतो. ज्ञानेश्वर राजगडकर बस 1 मिनिट होतं राहिलेला. मोरेश्वर जाणवे ज्ञानेश्वर राजगडकर यांचा सत्कार आमच्या ट्रस्टचे अध्यक्ष श्री रामाजी फुटाणे करतील अशी मी त्यांना विनंती करतो. संजय पुंचलवार यांनी 21 तारखेपासून दूध दही जे काही लागलं ते त्यांनी इथं सेवेत हजर केलेलं आहे. हजर आहेत का संजय पुंचलवार? तर या ठिकाणी आपला आभार, सत्कार, स्वागत हा कार्यक्रम संपलेला आहे आणि आपण शांत चित्ताने या कार्यक्रमात सहभागी झाला, त्यामुळे मी ट्रस्टच्या वतीनं आणि स्वतःकडून आपल्या मनापासून आभार मानतो आणि हा माईक आपला दही काढायचा जे उर्वरित कार्यक्रम आहे त्यासाठी महाराज इथे सुपोर्द करतो. धन्यवाद. लगा दोन झाला आता मग देऊन टाकू सर. हा
प्रेमच्या प्रेम आरती गोविंदा तिरुवरती धन्य धन्य ते लोचन नित्य करते लोका धन्य धन्य ते लोचन नित्य करते अवलोकन धन्य धन्य ते लोचन नित्य करते अवलोकन देव जय पांडुरंग रुक्मिणी वल्लभ राधिका वल्लभ भावेश वल्लभ देव जय पांडुरंग रुक्मिणी वल्लभ राधिका वल्लभ भावेश वल्लभ देव जय पांडुरंगा हे पांडुरंगा रुक्मिणी वल्लभ राधिका वल्लभ भावेश वल्लभ देव स्वामी सद्गुरुधाम सच्चिदानंद मूर्ति पाय दातयामा हरि स्वामी सद्गुरुधाम सच्चिदानंद मूर्ति पाय दातयामा हरि साहेबाबाजी या वंदनारी आरती वंदनारी या ओवाळा ओवाळा माझ्या पाता ही तत्वाचा निर्वेद मददे आणि तुझकाय नमाग देवा देव भक्तासी बोलवा देव भक्तासी बोलवा देव भक्तासी बोलवा देव भक्तासी
तीर्थ उत्तापणे झाले तीर्थ उत्तापणे झाले तीर्थ उत्तापणे झाले तीर्थ उत्तापणे गुणी आले वृंदावना गुणी आले वृंदावना गुणी आले वृंदावना गुणी आले वृंदावना मथुरा दिले उग्रसेना मथुरा दिले उग्रसेना रामते काकड गीत गाय भानुदा गीत गाय भानुदा गीत गाय भानुदा गीत गाय गुणा तोडणे तोडणे झाले तीर्थ उत्तापणे झाले तीर्थ उत्तापणे झाले तीर्थ उत्तापणे झाले तीर्थ उत्तापणे कल्पनेशी बाला हो कोणी काय संत मंडळ सुखी असो अंकाराचा वारण लागू असता माझ्या विश्वासा भाविकाची नामा म्हणा सावे कल्याण जाऊन वाढू रंग महाविनी गुरुपती आहे देशनेरी पार्वंगा या संताशी निर्वी हेतपती आणि काय नव्हतं म्हणजे आता उदार होई पदरी विपारी संताची या संताची निर्वी हेतमध्ये आणि उदे काय नारायण बसा बसा सर्वांनी मगाशी पुन्हा आमचे एक दोन सहकारी जिंकलेले होते त्यांचा सत्कार सोहळा आपण घेण्याचा विचार केलेला आहे. महादेव भाऊ चौधरी प्रसाद घेतल्याशिवाय कोणीही जाऊ नये, काला घेतल्याशिवाय कोणीही जाऊ नये. सर्वांना काला मिळणार आहे आणि शांतता राखा. आणि संध्याकाळी 5 वाजेपासून श्री साईबाबा मंदिराच्या भव्य प्रांगणामध्ये महाप्रसादाचं आयोजन केलेलं आहे. तरी सर्व भाविकांनी रामपूर राजुरा आजूबाजूच्या परिसरातील सर्व भाविकांनी संध्याकाळी 5 वाजेपासून महाप्रसाद घेण्यात विसरू नये. श्री साईबाबा मंदिराच्या भव्य प्रांगणामध्ये महाप्रसादाचं आयोजन केलेलं आहे. ठीक 5 वाजेपासून संध्याकाळी. आणि महादेवभाऊ चौधरी आले का? हा, यांचं स्वागत, यांचा सत्कार श्री पटेलभाऊ चरणी करतील अशी मी त्यांना विनंती करतो. नंतर एवढं सुशोभित ज्यांनी पेंडॉलची रचना केली, सजवलं असे आमचे किरणताई चौधरी यांचा सत्कार सौ प्रतिभा पंडिलवताई करतील अशी मी त्यांना विनंती करतो. किरणताई चौधरी यांचं स्वागत प्रतिभाताई पंडिलवाड करतील अशी मी त्यांना विनंती करतो.
विठ्ठल रुक्माई महिला भजन मंडळ रामपूर सुनीताताई आवारी त्या आलेल्या आहेत. त्यानंतर आमच्या मंदिरचे पुजारी जेव्हा गावाला जात असतात ते हजर असोत नसोत सतत साई मंदिराची सेवा करणाऱ्या आमच्या श्रीमती वद्यताई यांचा पण सत्काराचा करणार आहे. हा नंदाताई वैद्य यांचे सत्कार मालेकरताई करतील अशी मी त्यांना विनंती करतो. आणि विठ्ठल रखमाई महिला मंडळ यांचे सत्कार फुटवणीताई करतील अशी त्यांना विनंती करतो. सर्वांनी काला घेऊन जावे आणि संध्याकाळी 5 वाजता महाप्रसादाचं आयोजन केलेलं आहे. ते सर्वांनी याचा आस्वाद घ्यावा. द्या पकडा हे पकडा ना द्या मी घे सुनीता हा सुनीताताई आवारी संघ घ्या नाही घ्या ना नारळ पाडल्या पहिले इकडे बघा करायचं असं ना काय येते ऑनलाईन चालू थँक्यू तरी म्हण ना. धन्यवाद थँक्यू. काही आमच्या मंडळाचं आहे काही हो का आपण काढ आता मला कोणीच नाही आलं होतं ना ठेवा लागेल